मंडपात येऊन बसावं विनंती आहे माझी तुम्हाला. सगळ्यांनी इथं धर्म मंडपात येऊन बसायचं आहे. ओट्यावर मुलीच बसू नका, समोर येऊन बसा सगळे.
सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवी
दोघांची संसार सुखाचा करीन आनंद करीन तिन्ही लोक जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया सर्व सुकृतांचे फळ मी देवर विठ्ठलाची भेटी आपुले सेवेसाठी करून टेला जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया विठ्ठल सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके वके गौरी नमोऽस्तुते।
विधीन्द्रादि देवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मुक्ताबाई नमो जिथे योग विद्येस सामर्थ्य ते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा नवे फूल अस्वस्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास्त तृप्ती तुझ्या दर्शनी लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्र माथा गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई मागारा गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते गणगणगणात बोलते नमामि जोगं शिरसा गुरुन्तं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लाडलीत चरणा अहो स्वामी तुकया देवा त्यावरील करावा मेरो सेवे लागी सेवक झालो तुमच्या
प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरिवेटी अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे बरीन तिन्ही लोक जाईन गे मायेते पंढरपुरा भेटेन माहेरा फुलिया. जग ज्ञानोबरायांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीपथात किंवा वारकरी संप्रदायाच्या विचारात सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची शुचिता, आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देव मान्य संत, संत मान्य संत, संत सम्राट विश्ववंद्य श्रीमंत श्री ज्ञानोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयातला आहे. अत्यंत गोड, अत्यंत प्रसिद्ध असलेला अभंग, प्रतिज्ञापर प्रकरणातला अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल थोडक्यात मी तुम्हाला अभंगाचा भावार्थ सांगते, नीट लक्ष द्या. ज्ञानोबराय पांडुरंगाकडे प्रतिज्ञा करतायत. काय प्रतिज्ञा करतायत तर अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे बरीन तिन्ही लोक. म्हणजे पूर्ण विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि पूर्ण त्रैलोक्यात आनंद भरून टाकीन अशी प्रतिज्ञा ज्ञानोबराय पांडुरंगाकडे करतायत. प्रतिज्ञा करते ना माहेरा आपुलिया. मी कुठे जाईन? मी पंढरपूरला जाईन. पंढरपूर हे माझं माहेर आहे. पांडुरंग हा माझा पिता आहे. रुक्मिणी ही माझी माता आहे. म्हणून मी पंढरपूरला जाईन आणि हा अवघाचा संसार सुखाचा करीन. सर्व सुकृतांचे फळ मिळायन क्षम मी देईन पांडुरंगा. ज्ञानोबराय सांगतायत तर माझं काही पूर्वजन्मीचे जे सुकृत असेल ते मी माझ्या पांडुरंगाकडे मागेन. क्षम म्हणजे आलिंगन. मी पंढरपूरला जाईन, माझ्या पांडुरंगाला आलिंगन घालीन. बाप रखमादेवी गुरु विठ्ठलाची भेटी आपुले सेवेसाठी करून ठेला. जसं एखादं लेकरू आईच्या जवळ जातं, जसं आईला पाझर फुटतो, त्याचप्रमाणे ज्ञानोबराय पंढरपूरला जातात आणि आपल्या पित्यांना भेटतात. पित्यांना भेटल्यानंतर प्रेमाने जातात, आपुलकीने जातात आणि प्रेमाने जर गेलं तर समोरचा व्यक्ती आपल्याला आपलं करून घेतो. संवादासाठी म्हणजे काय? आपलंच करून घेणं. ज्ञानोबराय पंढरपूरला जाऊन सांगतात की पंढरपूर पांडुरंग माझा पिता आहे. मग पित्याला मी क्षम देईन आणि क्षम दिल्यानंतर पांडुरंगाला मी माझं करून घेईन आणि माझं करून घेतल्यानंतर मी ही प्रतिज्ञा पांडुरंगाकडून पूर्ण करून घेईन. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता या अभंगावर पूर्ण चिंतन करण्यापूर्वी हा आपला कार्यक्रम कोणत्या निमित्ताने झाला आणि कोणामुळे झाला हा परिहार देणं मी उचित ठरवते. तसं तर हा कीर्तनाचा कार्यक्रम आपल्या नवरात्र उत्सवामध्येच होणार होता, पण कदाचित त्याचीच कृपा नव्हती आणि आताही तो हरिपाठामध्ये टपकायलाच लागला होता. म्हटलं आताही खेळ झाला, पण नाही, चंद्राकडे बघते मी, तो मोकळा दिसतोय. मला थोडं बरं वाटलं त्याच्याकडे बघून. आज काय आहे? कोजागिरी पौर्णिमा. तसं तर हा कार्यक्रम आपला नवरात्र उत्सवामध्येच होणार होता, पण पावसामुळे तो कॅन्सल झाला आणि योग असा भारी आला की तो कोजागिरीमध्येच आला आणि हे कीर्तनाचं भाग्य हे माझ्याकडे आलं. भाग्यवान समजते मी स्वतःला. असो, या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आहेत आमच्या जिवलग मैत्रीण. खरं तर हा कार्यक्रम त्यांच्यामुळेच झालेला आहे. खरं तर मला असं वाटतं की त्यांना पांडुरंगाने मला माझ्या आयुष्यात टाकलेलं आहे. जसं त्या माझ्या आयुष्यात आल्या आणि तेव्हापासून त्यांनी दुसरं काहीच म्हटलं नाही, फक्त ताई तुम्ही कीर्तन करा, कीर्तन करा, कीर्तन करा एवढंच सांगत. आणि 2 दिवसापासून फोनवर फोन, ताई तुम्हाला कीर्तन करावंच लागेल. आणि खरोखर त्यांच्या आशीर्वादानेच हे कीर्तन झालं. खरं तर मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते. आमच्या तळवाडी निगरच्या हरिभक्त पारायण विजयाताई, त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. तसेच महाराष्ट्रातील नामवंत आणि गोड असे कोकिळासारखे आवाज काढणारे आमचे सागर महाराज, ते नवरात्र उत्सवामध्ये पण आले होते, पण परत गेले. फार वाईट वाटलं आम्हाला तेव्हा. त्यांच्याकडून बघून जास्त मला वाईट वाटलं.
ते येऊन परत गेले, एवढ्या लांब आले होते. खूप सुंदर असं गायन आहे, त्यांच्या सुद्धा चरणावर मी नतमस्तक होते. तसेच आमचे हरिभक्त पारायण रावसाहेब महाराज ते ह्या वर्षी आपल्याकडे सप्ताहामध्ये देखील होते. सुंदर असं गायन आहे त्यांचं देखील, त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. तसेच आमचे हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज मृदुंगाचार्य देखील आहेत आणि गायनाचार्य देखील आहेत. फार सुंदर असं गायन आहे आणि सुंदर असा पकवाज देखील वाजवतात. त्यांना सुद्धा एक कॉल केला आणि एका कॉल मध्ये ते इथं उपस्थित राहिले. महाराज तुमचा मनापासून धन्यवाद. तसेच आमचे हरिभक्त पारायण लक्ष्मण महाराज, त्यांचा तर परिचय सगळ्यांनाच आहे. गेल्या 2-3 वर्षापासून बेस गावामध्ये आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ते येत असतात. सुंदर असं मृदुंगाचार्य वाजवतात. त्यांच्या मृदुंगावरती म्हातारे माणसं सुद्धा नाचतील एवढं सुंदर त्यांचं मृदुंग आहे. खरं तर त्यांच्या चरणावर सुद्धा नतमस्तक होते. सगळं नियोजन हरिभक्त पारायण विजयाताई यांचं आहे. तसेच आमचे सागर महाराज बरोबर आलेले राहुल महाराज ते सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. फार सुंदर असे गोड रत्न इथे आलेले आहेत आणि साथ सुंदर देत आहे, त्यांच्यामुळे सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. तसेच आमचे मुक्ता आणि लाडू किती सुंदर दिसत आहेत बघा. त्यांना तर नजर लागेल एवढ्या सुंदर दिसत आहेत चौकदार आमच्या, छान. त्यांच्या सुद्धा चरणावर नतमस्तक होते. तसेच आमच्या अभिनयकरीताई दररोजच्या पोशाख मध्ये वेगळ्या दिसता आणि आज तुमच्या हातात विणा आहे म्हणून फार वेगळ्या दिसत आहे. किती ताकद आहे बघा वारकरी संप्रदायामध्ये. विणा घेतला की बाईचं रूपच बदलतं. हो, खूप सुंदर अशा विणेकरीताही आमच्या आहेत. तसेच गावातले आमचे सगळी भजनी मंडळ आणि तसं तर आमचे गुरुवर्य म्हणता येतील ते, कारण सुरुवात त्यांच्यापासूनच झालेली आहे. निवाण्याचे कळवण तालुक्यामधले 1 नंबर कीर्तनकार असतील हेमंत महाराज, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा एक कॉल केला आणि एक कॉल मध्ये ते इथं उपस्थित राहिले. महाराज तुमच्या देखील चरणावर नतमस्तक होते. तसेच आपले गावकरी भजनी मंडळ सगळेच उपस्थित आहेत इथे. आमचे नथुनाळा, त्यांची पण फार साथ आहे. दररोज कीर्तन हरिपाठाला येणारे आणि हरिपाठ आम्हाला शिकवणारे फार सुंदर, त्यांच्या सुद्धा मी चरणावर नतमस्तक होते. तसेच आमचे चौकदार बाबा, त्यांना तर मी 8:30-9:45 फोन केला आणि ते 9ला इथं हजर राहिले. तुमचा देखील धन्यवाद, तुम्ही इथं आलात. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होते. सगळ्यांचं नाव घेतलं आणि तुम्ही म्हणणार माझं का नाही घेतलं, आमचं का नाही घेतलं, आम्ही तर एवढे 2 तास, पण तुमच्या सर्वांच्या देखील चरणावर नतमस्तक होते. आणि तुम्ही इथे आलात हेच माझ्यासाठी फार भाग्याचं काम आहे. तुम्ही वेळ काढता, तुमचं देखील भाग्य आणि माझं देखील भाग्य. तुम्ही इथे कीर्तन ऐकायला आलात आणि मलाही कीर्तनाची सेवा भेटली. खरोखर खूप नशीबवान आहोत आपण. काहीतरी आपलं पूर्वजन्माचं पुण्य असेल. जन्मजन्मी आम्ही बहुत पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तुमचं माझं काहीतरी पूर्वजन्माचं पुण्य असावं म्हणून तुम्ही इथे आलात. तसं तर धर्म मंडपात येण्यासाठी भाग्यच लागतं. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना पूरा नहीं करता. उसी तरह इस धर्म मंडप में भी आना तो सभी चाहते हैं, लेकिन आते तो वही है जिसे मेरा भगवान बुलाता है. म्हणून तुमचं माझं काहीतरी भाग्य असावं म्हणून तुम्ही इथे आलात. मला देखील हे कीर्तन श्रवणाचं भाग्य मिळालं. सगळ्यांच्या चरणी हा कार्यक्रम नवरात्र उत्सवामध्ये होणार होता आणि नवरात्रामध्ये घटस्थापना सगळेच करतात, पण या वर्षी तुम्ही घटस्थापना केली. मी ते नवरात्रामध्येच सांगणार होती, पण कदाचित तेव्हा कीर्तन झालं नाही म्हणून ते मी आता सांगते. तुम्ही घटस्थापना केली
पण कशी केली आणि त्या घटस्थापना केल्यानंतर आपल्याला काय प्राप्त झालं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते, ऐका. नवरात्रीचा उपवास किती दिवसाचा असतो पाहिजे? किती दिवसाचा असतो? महिला मंडळ सगळ्यांनी उपवास केलेत ना? किती दिवसाचा? 9 दिवसाचा. 9 दिवसाचा शक्य होत नाही, त्याच्यासाठी हा उपवास 3 दिवसाचा असतो. कोणता कोणता? सप्तमी, अष्टमी आणि नवमी. हा 3 दिवसाचा असतो. ज्याला 3ही दिवसाचा शक्य नाही त्याच्यासाठी 2 दिवसाचा असतो. कोणता कोणता? कोणता कोणता? उठता बसता. उठता बसता. उठता बसता म्हणजे उठून बसायचं असं नाही. ज्या दिवशी बसतो त्या दिवसाचा आणि ज्या दिवशी संपतो त्या दिवसाचा, म्हणजे असा बसता आणि उठता. आपण उलट केलं बसता उठता, तसा नाही, तो बसता आणि उठता असे. असा 2 दिवसाचा आहे. ज्यांना 2 दिवसाचा शक्य नाही त्याच्यासाठी 1 दिवसाचा आहे, तो आहे अष्टमीचा. मग तुम्ही म्हणणार ताई 9 दिवसाचा शक्य नाही त्याला 3 दिवसाचा, 3 दिवसाचा शक्य नाही त्याला 2 दिवसाचा, 2 दिवसाचा शक्य नाही त्याला 1 दिवसाचा. उपवास करा पण करा, एवढा हट्ट आज कशासाठी? तर नवरात्रीचे उपवास केल्याने काय फळ प्राप्त होते ऐका. धर्म अर्थ काम, कितीही पापी माणूस असू द्या, त्याने फक्त अष्टमीचा जरी उपवास केला तर त्याचे सगळे पाप नष्ट होतात. एवढं नवरात्राच्या उपवासामध्ये ताकद आहे. सर्वात श्रेष्ठ व्रत आहे नवरात्रीचं. हे झालं 9 दिवसाचं व्रत. आता घटस्थापना. आपण घटस्थापना कशी करतो? एक वाटी घेतो, त्याच्यात माती टाकतो, मातीमध्ये आपण 5 प्रकारचे धान्य टाकतो, बरोबर आहे? त्या धान्याच्या वरती आपण एक कळस ठेवतो आणि कळसाच्या वरती एक नारळ ठेवतो. असा तो घट आपण मांडतो आणि तो घट घरात मांडल्यानंतर सर्व लक्ष्मी त्या घटामध्ये येतात आणि आपल्या घरात सुख शांती समृद्धी लाभते. आपण असा घटस्थापना करतो. नारळामध्ये शेवटास ब्रह्मदेव, मध्यभागी आदिशक्ती आणि वरती तोंडामध्ये ब्रह्मदेवाचा वास असतो. असं ते घटस्थापनेचं महत्व आहे. आणि जी घटस्थापना असते त्या घटस्थापनेला जसं वरती नारळ असतं, तो जसा घट आहे तसं आपलं हे शरीर देखील एक घट आहे. जसं त्याला नारळ असतं तसं आपल्या शरीराला सुद्धा नारळ. आणि हे नारळच आहे. त्या नारळाला तसे 2 डोळे आणि 1 तोंड आहे, तसं आपल्या नारळाला सुद्धा आहे. आहे ना? त्या नारळाला कवटी आहे, तसं आपल्या नारळाला सुद्धा आहे ना? त्या नारळाच्या कवटीसाठी रक्षण करण्यासाठी शेंडी आहे आपल्यालाही, आहे ना? मग तो जसा घट आहे त्या घटासाठी आपण धन प्राप्त करतो, धन टाकतो, ते धन उगतं. तसंच या शरीरासाठी सुद्धा धन प्राप्त होण्यासाठी हा नवरात्रीचा उपवास केला जातो. आणि हा नवरात्रीचा उपवास केल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष हे 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. म्हणून ही घटस्थापना केली जाते. हे झालं घटस्थापनेचं महत्व. आपण आता आपल्या अभंगाकडे वळूया. विठ्ठल सुखाचं करीना आनंद भरीन तिन्ही लोक. ज्ञानोबा पांडुरंगाकडे प्रतिज्ञा करतायत. अवघाची संसार म्हणजे पूर्ण विश्वाचा संसार सुखाचा करीन आणि आनंद भरणे ती लोक अशी प्रतिज्ञा करतायत. ही प्रतिज्ञा संतांची आहे आणि संतांचीच प्रतिज्ञा शेवटात जाते. यापूर्वी अनेक राजांनी प्रतिज्ञा केल्या पण कोणाचीच प्रतिज्ञा शेवटात गेली नाही. सगळ्यात ऐश्वर्य संपन्न राजा कोण होता? तर रावण होता. रावण किती शक्तिशाली होता? तर लंकी माझी घरे किती 7 लक्ष घरे काशानाची तेथे 7 लक्ष तेथे विटेबंदी. कोटी घरे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी. एवढी संपत्ती रावणाकडे होती तरी रावणाची प्रतिज्ञा शेवटास गेली नाही. संपत्तीच नाही तर राजा हा
शक्तिशाली सुद्धा होता रावण. किती शक्तिशाली होता तर 3 वेळेस कैलास पर्वत हलवलेला आहे रावणाने. किती? 3 वेळेस. एवढा शक्तिशाली होता. शक्तिशालीच नाही तर भक्तिवान सुद्धा होता. भगवान शंकराचा 1 नंबरचा भक्त कोण होता तर भगवान रावणाकडे बोट दाखवावा लागतो. एवढा 1 नंबरचा कट्टर भक्त रावण भगवान शंकराचा होता. धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. 1 नंबरचा भक्त हा. तसं तर आता सगळेच झालेत ना. सकाळी 3 वाजताच महादेवाच्या मंदिरात. पण असं खूप चांगले झालंच पाहिजे भक्त. असा 1 नंबरचा भक्त होता. एकदा रावण महादेवाच्या पूजेसाठी बसला. ऐका, पूजेसाठी बसल्यानंतर रावणाची पूजा 6 ते 7 घंटे चालत होती आणि पूजेचं साहित्य आणून देण्यासाठी 14 ते 15 माणसं होती. एकदा रावण पूजेला बसला आणि पूजेला बसल्यानंतर 1000 कमळ वाहण्याची बोली होती. किती? 1000 कमळ वाहिला बसला. पण कमळ किती मोजणी वाहून झाली आणि 1 कमळ कमी पडला. मग आता पूजा करताना उठावं तर पूजा अपूर्ण राहील आणि कमळ वाहिलं नाही तर आपल्या भक्तीत अंतर पडेल. म्हणून रावणाने स्वतःचं शिर मुंडकं कापून कमळ म्हणून वाहिलं. एवढा कट्टर भक्त रावण हा शंकराचा होता. भक्तीचा झाला. भक्ती सुद्धा होती. सत्तेचा जर विचार केला, रावणाकडे इतकी सत्ता होती की सटवी करे बांधपणा गाढवे वाळे गजानन. आता सटवी कोण माहिती आहे का? महिला मंडळांना सगळ्यांनाच माहिती असेल. सटुबाई माहिती आहे ना? कोण सांगा बरं? बोला कोण? एखादी बाई डिलिव्हरी झाल्यानंतर आपण 5व्या दिवशी बाळाची 5वी पुंजतो, बरोबर आहे? आपण तेव्हा काय म्हणतो? सटुबाई टाक टाकायला येणार आहे म्हणतो ना. नाहीतर म्हातारा बाया म्हणायचे ना, बाई हिनासाठी ना टाकाताच टाकेल होता असं म्हणताना बऱ्याच सगळ्याच महिलांनी ऐकलेलं आहे. असं म्हणताना मग तीच सटुबाई. ऐका, सटुबाईने ताट टाकलेला कोणालाच चुकत नाही. कर्म सांगते, 2 मिनिटात सांगते. ऐका, रावणाच्या घरी सटुबाई होती कामाला. पण रावणाला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर आपल्या मुलीच्या भाग्यात सटुबाई आता रावणाच्याच घरी होती. मग सटवीने आपल्या मुलीला रावण हा सटवीकडे आला. आता सटवी कामाला म्हटल्यावर सटवी किती घाबरत असेल रावणाला. ती घाबरली. तिने सांगितलं नाही. तिने सांगितलं की मला नाही माहिती, तुम्ही ब्रह्मदेवाकडे जा. तिने रावणाला ब्रह्मदेवाकडे पाठवलं आणि ब्रह्मदेवाकडे गेल्यानंतर ब्रह्मदेव सुद्धा घाबरले. कारण ब्रह्मदेव सुद्धा त्यांच्या घरी पंचांगण बघायला होते. रावणाच्या घरी ब्रह्मदेव पंचांगण बघायला होते. ते सुद्धा घाबरले. ब्रह्मदेवाने सांगितलं, टाक हा सटीने टाकला आहे, मी नाही टाकला. पण काय टाकला आहे हे मी तुम्हाला सांगू शकते. काय सटीने टाकला सांगा पटकन. सांगितलं की तुमच्या मुलीचं लग्न एका तुमच्या घरी जो धोबी आहे त्या धोबीच्या मुलाशी होईल असं सांगितलं. आता रावणाला राग आला. रावण म्हणाला, मी एवढा मोठा राजा आणि माझ्या मुलीचं लग्न एका धोबीच्या मुलाशी होईल असं शक्यच नाही, असं मी होऊच देणार नाही. तो रागारागात घरी गेला आणि ज्या मुलाशी लग्न होणार होतं त्या शिपायांना बोलवलं आणि त्या शिपायांना सांगितलं. आधीचा काळ कसा होता? राजा बोले दल हले. तसं आवाज देताच शिपाई आले आणि शिपायाला सांगितलं, याला उचलून जंगलात घेऊन जा आणि याचे तुकडे तुकडे करून टाका. तुकडे तुकडे करून टाका असं सांगितलं. फक्त 5 वर्षाचा मुलगा होता. जसं राजाने सांगितलं तसं त्या शिपायांनी उचलला, जंगलात घेऊन गेले. सगळं हत्यार बरोबर घेऊन गेले त्याला मारण्यासाठी. पण तिथे गेल्यानंतर त्या मुलाला कडेच्या खाली उतरवलं आणि उतरवल्यानंतर तो मुलगा विचारू लागला की काका, तुम्ही आम्हाला कशासाठी आणलं? इथे तुम्ही मला कशासाठी आणलं? हे शस्त्र सगळं कशासाठी? मग ते शिपाई सांगू लागले की आम्हाला रावणाने असे सांगितलं आहे की तुला मारून टाका म्हणून. मग तो पोरगा रडू लागला
विनंती करू लागला, पाया पडू लागला. जसं एखादं गाई असते आणि गाईजवळ एखादं वासरू जातं, जसं त्या गाईला पाझर फुटतो तसं त्या मुलाने त्या शिपायांच्या मनाला पाझर फोडला. मी जर तुमचं लेकरू राहिलं असतं तर तुम्ही असं केलं असतं का? असं सांगितल्यानंतर त्या शिपायांना मुलाची दया आली आणि दया आल्यानंतर त्यांनी सांगितलं की रावणाने तुला मारून तुझ्या डावा पायाचा अंगठा तोडून घेऊन यायला सांगितलं आहे. मग आता तुला जर मारलं नाही, तुझा पायाचा अंगठा जर घेऊन गेलो नाही तर आमचंही काही खरं नाही. मग त्या मुलाने सांगितलं असं आहे ना, तर तुम्ही माझ्या पायाचा डावा अंगठा जो आहे तो घेऊन जा, पण मला मारू नका. मग ठीक आहे, त्या शिपायांनी सांगितलं, डावा पायाचा अंगठा तोडला, ते निघून गेले. रावणाला सांगितलं, रावण आनंदी झाला. आता रावण म्हणाला माझ्या मुलीचं लग्न काही धोबेच्या मुलाशी होणार नाही, कारण तो मेला. पण तो त्याला मारलं नाही. ऐका, सटीने टाकलेला टाक सांगते हा मी, कर्म कोणालाच चुकत नाही, नीट लक्ष द्या. तर तो मुलगा त्या मुलाला सांगितलं तुझं जिकडं तोंड फिरेल तिकडं तू निघून जा. निघाल्यानंतर तो जंगलात फिरला आणि जंगलात फिरल्यानंतर तिथे एक त्याला थोडं वस्ती भेटली, झोपडी भेटली, तिथं तो राहिल्यानंतर लहानाचा मोठा झाला, पण त्याला कोणीच नव्हतं म्हणून तो भिक्षा मागून पोट भरत होता. असं फिरत फिरत एक गाव लागलं, गावामध्ये गेला आणि गावामध्ये एक मोठा राजा राहत होता. पण त्याचं वय झालेलं होतं. आता एखादा माणूस रिटायरमेंट झाल्यानंतर तिथं त्याच्या जागेत दुसरा व्यक्ती भरावा लागतो, बरोबर आहे ना? तसं तो राजा रिटायरमेंट वरती आलेला होता, म्हणून त्याला राजाची जी गादी आहे ती दुसऱ्या माणसाला द्यायची होती. मग आता राजा कोणाला करावं? तर हा जो आहे धोबीचा मुलगा हा गावात हिंडत होता आणि हिंडल्यानंतर नेमका त्याच घरी पोहोचला भिक्षा मागण्यासाठी. आणि तिथं पोहोचल्यानंतर राजाने विचार केला की आता राजा कोणाला बनवावं. तर त्याच्याकडे एक हत्तीन होती. त्या हत्तीनीच्या सोंडमध्ये माळ टाकली आणि ही हत्तीन ज्याच्या गळात माळ टाकेल त्याला मी राजा बनवेन. आणि त्या हत्तीने नेमकं त्या धोब्याच्या मुलाच्या गळातच माळ टाकली. मग आता तो धोबीचा मुलगा होता, आता तो कोण झाला? राजा झाला. तो एवढा मोठा राजा झाला, भरपूर काळ लोटला. आता रावणाची मुलगी लग्नाच्या वयाची आली आणि आता माझ्या मुलीचं लग्न करायचं असं ठरवलं. भरपूर स्थळ बघितले, कुठे भेटले नाही. पण हा धोबीचा मुलगा मोठा राजा होता म्हणून याला त्याची रावणाची मुलगी दिली. सटुबाईने काय टाकलेला होता? धोब्याच्या मुलाशी होईल. आणि तो धोबीचा मुलगा काय झाला? मोठा राजा झाला. त्याच्याशी लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर आता लग्न झालं की जावयांचे पाय धुता ना, तेव्हापासून या जावयांचे पाय धुवायची पद्धत सुरू झाली बरं का, लक्षात ठेवा. हो, मग जावयाचे पाय धुवायला निघाले आणि रावण ब्रह्मदेवाकडे आला. ब्रह्मदेवाला सांगू लागला, ब्रह्मदेवा तुम्ही तर बोलले होते ना की माझ्या मुलीचं लग्न एका धोबेच्या मुलाशी होईल. बघा, माझ्या मुलीचं लग्न एका रावणाचे मोठ्या राजाशी झालं. मग ब्रह्मदेव बोलला की हा सटीचा टाक वाया जाणार नाही. तुमचा जावई जो आहे तुम्ही त्याचे पाय धुवा आणि पाय धुल्यानंतर डावा पायाचा अंगठा नसला की हा धोब्याचाच मुलगा. पाय धुतले आणि डावा पायाचा अंगठा दिसला नाही. दृष्टांत संपला. मला एवढंच सांगायचं होतं की कर्म कोणालाच चुकत नाही. फिरून फिरून हे तिथंच येतं. म्हणून जो सटीने टाकलेला आहे तो सगळ्यांना भोगावाच लागतो. मग जी सटुबा आहे ती एवढी सटुबाई मोठी, तिचा टाकलेला कोणालाच पुरत नाही. ती सटुबाई रावणाच्या घरी कामाला होती. म्हणजे रावण किती ऐश्वर्य संपन्न होता, तरी सुद्धा रावणाच्या प्रतिज्ञा शेवटास गेल्या नाही. आता मला सांगा, रावणाच्या प्रतिज्ञा शेवटास गेल्या नाही हे खरं, पण रावणाच्या प्रतिज्ञा कोणत्या होत्या? ऐका, रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या. पहिली प्रतिज्ञा होती की खारा समुद्र गोड करीन. आता मला सांगा, खारा समुद्र गोड झाला असता तर काय झालं असतं? आपण स्वयंपाक बनवतो, स्वयंपाकामध्ये आपण मीठ टाकतो ना, आपल्याला ते मीठच मिळालं नसतं. म्हणून ती सुद्धा प्रतिज्ञा योग्य नव्हती. दुसरी प्रतिज्ञा, सोन्याला सुगंध आणि आता सोन्याला सुगंध राहिला असता. मग आता लाडकी बहीण हप्ता पडला का? नाही.
केवायसी बाकी नाही, लाडक्या बहिणीचे 15-15 हप्ते पडलेत ना, सगळे सोने करण्यामध्येच लागले, सगळे सोन्यामध्ये लागले. म्हणून सोन्याचा विषय निघाला, म्हणून लाडकी बहीण निघाली बर का. हो, मग मला सांगा, सोन्याला सुगंध नाही तरी 12,224 कॅरेटचं सोनं आहे. 12,200 रुपये ग्रॅम एवढं महाग झालं आहे. आणि जर सोन्याला सुगंधच राहिला असता तर कुठे गेलं असतं. म्हणून ही सुद्धा प्रतिज्ञा योग्य नव्हती. आणि तिसरी प्रतिज्ञा कोणती होती तर आकाशाला पायऱ्या करी. आता आकाशाला पायऱ्या राहिल्या असतात तर सगळे सावळे कुमार झाले असते, सगळे वरती गेले असते. आणि वरती जाऊन म्हटलं असतं काय 101 मॉडेल आहेत, लग्न करायची जरा काहीच केले. बरोबर आहे ना. आकाशाला पायऱ्या राहिल्या असते तर सगळे वरती गेले असते. जसं सावळ्या कुंभार गेला तसं गेले असते सगळे. ज्यांचं झालं त्यांना पस्तावाच. असो, म्हणून ही सुद्धा प्रतिज्ञा योग्य नव्हती. आता प्रतिज्ञा देवाकडे कशी असावी, योग्य, अनुचित आणि उचित दोन शब्द आहेत. उचित मागणी कोणती आणि अनुचित मागणी कोणती मी 2 मिनिटात सांगते, ऐका. आता महिला मंडळ आहे तिथं सर्व बसलेल्या. तुम्हाला बाहेर गावी जायचं आहे, तुमच्याकडे अंगावर फाटकी साडी आहे. तुम्ही तुमच्या मालकाला म्हटलं, मालक माझ्या अंगावर फाटकी साडी हो, मला गावाला जायचं आहे, मला एक कळवणच्या दुकानात जा आणि 100-200 रुपयाची साडी घेऊन या. आता ही मागणी उचित आहे का अनुचित आहे बायांनो? उचित आहे ना. मग आता तुम्ही सांगणार, मालक 2 दिवसापासून बकेटमध्ये माझी साडी भिजत पडलेली आहे, तेवढी पिळून वाळत टाका बरं. चुकीची आहे नक्की का? चुकीची आहे ना. हा, मग उचित आणि उचित 2 शब्दात सांगितलं. म्हणून प्रतिज्ञा कशी असावी, उचित असावी. आणि रावणाच्या ज्या प्रतिज्ञा होत्या त्या सगळ्या अनुचित होत्या. आणि ज्ञानोबरायांची प्रतिज्ञा कोणती आहे, उचित आहे. विश्वाचा विचार केला ना ज्ञानोबरायांनी, स्वतःचा नाही. स्वतः संसारी नव्हते, पण संसार किती दुःख आहे संसारात, तरी हा संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा केली. बघा, ऐका. रावण हा राजा होता. रावण हा श्रीलंकेचा राजा होता आणि ज्ञानोबराय हे अलंकापूरचे राजे होते. तो जसा राजा तसा हाच देखील राजा होता. आता राजा कसा असावा, आजकालच्या लोकांचं नाव सुद्धा राजा असतं. आहेत का इथे कोणी? जे असतील ते माझ्याकडेच बघतील. राजा नावाने नाही, राजा हा लक्षणाने असावा. राजाची लक्षणे 5 आहेत, ऐका. राजा हा तरुण असावा. मग माझे ज्ञानोबराय या लक्षणात बसतात का? हो, ज्ञानोबराय अवघे 22 वर्षाचे होते. राजा हा शक्तिशाली असावा. माझ्या ज्ञानोबरायांमध्ये किती शक्ती होती? अंगी ऐसे बळ रेडा बोले, एवढी शक्ती होती. शक्तीच नाही तर राजा हा संपत्तीवान देखील असावा. माझ्या ज्ञानोबरायांकडे किती संपत्ती होती? जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ रेडा बोले, अंगणात मोठा सोन्याचा पिंपळ होता, एवढी संपत्ती होती. राजा हा सत्तावान असावा. किती सत्तावान होते? उभारीला ध्वज तिन्ही लोकावरी, एवढी सत्ता होती. सत्ताच नाही तर राजाचं अंतःकरण हे दयेनं भरलेलं असावं. आता अंतःकरण दयेचं म्हटल्यावर ज्ञानोबरायांचं अंतःकरण कसं होतं, ऐका. थोडक्यात मी तुम्हाला ज्ञानोबरायांचं चरित्र सांगते, नीट लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल आहे. ज्ञानोबरायांना तुम्हाला कळेल आपल्याला काहीच त्रास नाही.
काहीच त्रास नाहीये, तरी कापून टाकीन, मारून टाकीन असं धमके देतात. हो, अरे ज्ञानोबायांसारखा त्रास या जगात कोणालाच नाहीये आणि कोणाला राहणार सुद्धा नाही. ऐका, ज्ञानोबांच्या वडिलांचं नाव होतं विठ्ठलपंत आणि आईचं नाव होतं रुक्मिणी. विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणीचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर हा संसार एवढा दुःखाचा आहे म्हणून संसाराला कंटाळले आणि रुक्मिणीला सांगू लागले की अगं मला संन्यास घ्यावा असं वाटतोय ग. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, परत 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 विठ्ठलपंत तेच बोलू लागले की मला संन्यास घ्यावा असं वाटतं. आता कोणती माऊली म्हणेल हो की माझ्या नवऱ्याला जा तुम्ही संन्यास घ्या म्हणून? म्हणेल का? पण परत 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 ऐकून 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 कंटाळा आला आणि एके दिवशी तोंडातून शब्द निघाला की तुम्हाला वाटेल तसं करा. आणि हाच शब्द विठ्ठलपंतांनी ऐकला आणि संन्यासाला निघून गेले. संन्यासाला निघून गेल्यानंतर 6 महिन्याचा कालावधी झाला. रुक्मिणी वाट बघत होती, इकडून असेल माझा पती, तिकडून असेल. वाट बघत होती, देवाकडे नवस करत होती. पिंपळाच्या झाडाला गरके मारत होती. गरके दररोज गरके मारायची, दररोज गरके मारायची. एकदा एका संन्यासी आंघोळीवरती गेला, आपल्या नदीवरती गेला आंघोळ करायला आणि नदीवरून आंघोळ करायला निघाला. आंघोळ करून निघाल्यानंतर त्यांनी रुक्मिणीला बघितलं आणि बघितल्यानंतर रुक्मिणीने सुद्धा त्या संन्यासाला बघितलं आणि रुक्मिणी त्या संन्यासाचा नमस्कार करायला गेली. रुक्मिणीने नमस्कार केला आणि नमस्कार केल्यानंतर त्या संन्यासाने रुक्मिणीला काय आशीर्वाद दिला? सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. आता असा आशीर्वाद दिला. रुक्मिणीच्या मनात विचार आला की माझा पती घरी नाही, माझा पती संन्यासाला गेला आहे, मग मी सौभाग्यवती कशी? मला पुत्र होतील कशी? माझा पती नाहीये, तुम्ही हा आशीर्वाद दिला हा खरा नाही होणार. मग तो संन्यासी विचारू लागला की काय झालं नेमकं? मग रुक्मिणीने सांगितलं की माझा पती संन्यासाला निघून गेला आहे, 6 महिन्याचा कालावधी झाला, अजून परत आले नाही. असं रुक्मिणीने त्या संन्यासाला सांगितलं. मग त्या संन्यासाने विचारलं की कसा आहे तुझा पती, तुझ्या पतीच्या? मग रुक्मिणीने सांगितलं माझ्या पतीचं नाव विठ्ठलपंत आणि डावा हाताच्या याच्यावरती बेलाचं पानाची निशाणी आहे, मोठे योगी आहेत, भेटले तुम्हाला तर पाठवा, विनंती केली. ठीक आहे संन्यासी म्हणला, ठीक आहे, मला भेटला तर मी नक्कीच रिटर्न पाठवेल. मग संन्यासी तिथून निघाला आणि त्याच्या आश्रमाकडे निघाला आणि आश्रमाकडे येता येता त्याच्या डोक्यात विचार आला की आपल्याकडे 6 महिन्यापूर्वी एक साधू आलेला आहे, तो हा तर नसेल. पण विठ्ठलपंतांनी त्याचं खरं नाव सांगितलेलं नव्हतं. तिथं तो संन्यासी गेला, त्याने विचारलं विठ्ठलपंतांना की तू कुठून आलास, तुझं नाव काय? आणि योगायोग विठ्ठलपंत कपडे वाळत टाकले होते म्हणून शर्ट अंगातला काढलेला होता, त्याच्या हातावरची निशाणी त्या संन्यासाला दिसली. आणि त्या संन्यासाने म्हटलं तू माझ्याशी खोटं बोललास, अर्धवट संसार सोडून आलास. अरे असा साधू होत नाही, असा व्यक्ती संन्यासी होत नाही. अर्धवट संसार सोडून आला तो, तुझी बायको तुझी वाट बघते, जा इथून आणि संसार कर. आता विठ्ठलपंत त्यांच्या गुरुच्या चरणावर नतमस्तक झाले, म्हटले एकदा गंगेला मिळालेली नदी परत उलटी वाहते का? पण तुझी माझी आज्ञा आहे, गुरुची आज्ञा तुला पाळावी लागेल असं तो संन्यासी बोलला. आणि नमस्कार करून विठ्ठलपंत परत संसाराकडे आले. संसाराकडे आले, रुक्मिणी वाट बघत होती. रुक्मिणीनं पाहिलं आणि घरात आनंदी आनंद झाला. आणि मग रुक्मिणीला तो संन्यासाचा दिलेला आशीर्वाद आठवला की आता हा आशीर्वाद खरा, म्हणजे तो संन्यासी नव्हता तर तो देवरूपी होता. संसाराला सुरुवात झाली. 2 वर्षाचा कालावधी लोटला आणि 2 वर्षामध्ये त्यांना एक पुत्र जन्माला आला. त्याचं नाव होतं निवृत्तीनाथ.
वर्षाचा कालावधी लोटला. त्याच्यानंतर एक मुलगा जन्माला आला. त्याचं नाव होतं ज्ञानेश्वर. परत 2 वर्षाचा कालावधी लोटला आणि परत एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं सोपान काका. आणि परत 2 वर्षांनी एक सुंदर अशी कन्या जन्माला आली. तिचं नाव होतं मुक्ताबाई. असं 4 लेकरांना जन्म दिला. आता संन्यासाच्या मुलाने, संन्यास घेतलेल्या माणसाने परत संसारात आला आणि त्याला 4 मुलं झाले. असं गावच्या ब्राह्मणाला समजलं. त्या ब्राह्मणाचं नाव होतं विसोबा शास्त्री. आणि त्या विसोबा शास्त्रीला समजल्यानंतर त्यांनी पूर्ण ब्राह्मण एकत्र केले आणि विठ्ठलपंताच्या घरी गेले. घरी गेल्या सांगितलं, ए पापी, तू पापी आहेस, तू संन्यास घेऊन संसार केला, तुला मुलं झाली, तू कसला योगी, तू एवढा पापी आहेस ना, तुला या गावात जागा नाही. विठ्ठलपंतांचा लेकरवाळा संसार माझी आदिशक्ती मुक्ताबाई 2च वर्षाची होती. चिमुकला संसार घेतला. गावच्या लोकांनी घराच्या बाहेर ढकलून दिलं आणि घराच्या बाहेर ढकलून दिल्यानंतर कुठं जायचं म्हणून आळंदीपासून 1 किलोमीटरवरती सिद्ध बेट आहे. त्या सिद्ध बेट वरती माझे ज्ञानोबराय, पूर्ण परिवार आणि विठ्ठलपंत सगळे राहिले. एकदा आळंदीला गेल्यानंतर जा, तिथे सिद्ध बेटला पण जा. तिथे राहिले. तिथे राहिल्यानंतर सुद्धा त्यांचा छळ कमी झाला नाही. त्यांना खायला अन्न भेटत नव्हतं. लहान लहान लेकरं होते, पोरांना खायला भेटत नव्हतं. अक्षरशः माझ्या ज्ञानोबरायांनी, माझी 2 वर्षाची मुक्ताबाईने हवा खाऊन आणि पाणी पिऊन दिवस काढले. विचार करा काय हाल होते त्यांचे. हो, हवा खायची राहते का? पण हवा खाऊन दिवस काढले. अन्न भेटत नव्हतं. मग विठ्ठलपंतांनी विचार केला की माझ्या लेकरांचा किती दिवस छळ, मी पापी आहे ना, माझ्या मुलांनी काय केलं? मग त्यांना तर न्याय मिळायला हवा ना. आळंदीच्या लोकांनी वाईट टाकलं. आळंदीचे लोक न्याय देत नव्हते म्हणून पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर तिथे न्यायालयात गेले आणि न्याय मागायला सुरुवात केली. त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले, लोळू लागले, रडू लागले. अहो मी पापी आहे, माझ्या मुलांनी काय केलं? त्यांना तरी माणूस म्हणून जगण्याची परमिशन द्या, त्यांचा छळ कमी करावं. मला वाटेल ती शिक्षा तुम्ही द्या, मी भोगायला तयार आहे, पापी मी आहे, पण माझ्या लेकरांना नका हो त्रास देऊ. विनंती केली, रडू लागले. नाही दिला न्याय, उलट शिक्षा दिली विठ्ठलपंतांना. काय शिक्षा दिली? तर तुझ्या पोरांना माणूस म्हणून जगावं असं वाटत असेल तुला, तर तुला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल. अशी शिक्षा ऐकल्यानंतर विठ्ठलपंत कापले गेले. पण मुलांसाठी बघावं आई वडिलांचं काय माया असते मुलांमध्ये. आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी विठ्ठलपंतांनी ती शिक्षा भोगायला तयार झाले. आता देहांत प्रायश्चित्त म्हणजे काय? स्वतःचा जीव समाप्त, डायरेक्ट संपून घेणार. ठीक आहे, मंजूर आहे, तुम्ही जी शिक्षा देणार ती मी भोगायला तयार आहे, पण माझ्या मुलांना शिक्षणाचा अधिकार द्या, माणूस म्हणून जगायला सांगा आणि त्यांना छळ करू नका. हो, त्या क्षणाला हो म्हटलं. विठ्ठलपंत घरी आले. रुक्मिणी वाट बघत होती. मिळाला का हो न्याय? हो मिळाला, देहांत प्रायश्चित्ताचा न्याय मिळाला. असे सांगितल्यानंतर रुक्मिणी रडायला लागली. लेकरांकडे बघितलं, एवढासा संसार सोडून. पण रुक्मिणीने विचार केला, अहो तुम्ही जे पाप केले त्या पाप्याला मिस्त वाटेला आहे. तुम्ही देहांत प्रायश्चित्त घ्या, मला देखील तुमच्या सोबत यायचं आहे.